महाराष्ट्रासह अखंड महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांचे कुलदैवत असणारा दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या ज्योतिबा देवाची चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस। सकाळी श्रींचा महाभिषेक, प्रांताधिकारी व शासकीय अभिषेक तहसीलदार यांच्या हस्ते आज सकाळी महाभिषेक ज्योतिबा देवाचा झालेला आहे। त्यानंतर ज्योतिबा देवाची राजेशाही ताटातील महाअलंकारिकाची पूजा बांधण्यात देखील आलेली आहे। एक दुपारी 12 वाजता भव्य शासनगाड्यांची मिरवणूक देखील या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी सायंकाळी 5:30 वाजता पालखी सोहळा यमाई मंदिराकडे प्रस्थान होणार आहे। त्या यमाई मंदिराकडे जमदग्नी ऋषी आणि रेणुका देवीचं विवाह सोहळा संपन्न होतो आणि या विवाह सोहळ्यात नाथ केदार म्हणजे दख्खनचा राजा उपस्थितीमध्ये आपल्या सर्व लवाजमासह सर्व भाविकांचा मेळा घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात आणि या ठिकाणी यात्रेची सांगता होते। अशी ही चैत्र यात्रा प्रामुख्याने महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून लोक वर्षभरातून या चैत्र यात्रेची वाट पाहत असतात। या येणारा लोकांचा ओघ या यात्रेला भरपूर आहे। आमची शासनकाठीची परंपरा गेली 100 वर्षापासून आहे आणि आमच्या आजोबाची पंजोबाची परंपरा असल्यामुळं आम्ही दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं शासनकाठी घेऊन देवाच्या दरबारात येत असतोय आणि आम्ही देवाला एकच मागत असतो की या जगाला सर्वाला तुझ्या कृपेनं तुझ्या छायेनं सर्वांना सुखी कर, तुझी कृपादृष्टी सर्वांवर राहू दे। या निमित्तानं आम्ही दरवर्षी यात्रेला येत असतोय। ही आमची परंपरा आहे शासनकाठीची, आमच्या रक्तात नाद आहे शासनकाठीचा। आम्ही हौसेनं दरवर्षी पैशाचा हार व गुलाबाचा हार घालतो। आमचं गाव इथून 130 किलोमीटर लांब आहे। आमची बैलगाडी येत असते देवाला अगोदर 2 दिवस आणि आम्ही मागणं काठी घेऊन येत असतोय।